नमस्कार मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी फक्त एक बातमी नाही तर एका मोठ्या आर्थिक भूकंपाचा इशारा आहे. सध्या संपूर्ण जगाचं लक्ष एकाच बातमीकडे लागलंय आणि ती ब्रेकिंग न्यूज अशी आहे की अमेरिकेने व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना एका धाडशी लष्करी कारवाईत ताब्यात घेतलंय. या एका धक्कादायक बातमीने संपूर्ण जगाला युद्धाच्या उंबरठ्यावर आणून ठेवलंय. आता तुम्ही विचाराल की साता समुद्रापार घडलेल्या या घटनेचा आपल्या सोन्या चांदीशी नक्की काय संबंध? तर मित्रांनो, याचं कारण असं आहे की व्हेनेझुएलामध्ये अमेरिकेने केलेल्या या थेट हस्तक्षेपामुळे जागतिक बाजारात भीतीचं प्रचंड वातावरण निर्माण झालंय. महत्त्वाचं म्हणजे व्हेनेझुएलाकडे सोन्याच्या खाणींचे अफाट साठे आहेत आणि तिथल्या या राजकीय अस्थिरतेमुळे आता सोन्याच्या जागतिक किमतींना जणू उकळी फुटली आहे. जागतिक बाजाराचा एक साधा नियम आहे, जेव्हा जेव्हा असे मोठे देश युद्धाच्या छायेत जातात किंवा तिथली सत्ता उलथवली जाते तेव्हा जगातले मोठे आणि श्रीमंत गुंतवणूकदार आपला पैसा शेअर मार्केटमधून काढून सुरक्षित पर्याय म्हणून सोन्यात गुंतवायला सुरुवात करतात आणि नेमका त्याचाच फटका आज आपल्यासारख्या सर्वसामान्यांना बसतोय. या जागतिक पेच प्रसंगामुळे सोन्या चांदीच्या किमतींनी असा काही वेग पकडलाय की नवीन वर्षाच्या सुरुवातीला भाव कमी होण्याची जी आपली आशा होती ती आता पूर्णपणे धूसर झालीय. आज जेव्हा बाजार उघडला तेव्हा समोर आलेले आकडे पाहून मोठमोठ्या सराफा व्यापाऱ्यांच्याही भुवया उंचावल्या आहेत. आता यात फक्त जागतिक युद्धच नाही तर आपल्या केंद्र सरकारने आगामी बजेटच्या पार्श्वभूमीवर इम्पोर्ट ड्युटी आणि सोन्याच्या आयातीबाबत जे काही अंतर्गत निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे त्याचे थेट परिणाम आता आपल्या स्थानिक मार्केटमध्ये दिसू लागलेत. सध्या मार्केटमध्ये अनेक अफवा आहेत. कुणी म्हणतंय सोनं विक्रमी स्तरावर जाईल तर कुणाला म्हणतंय ही तात्पुरती तेजी आहे. पण या गोंधळात नक्की तथ्य काय आहे? आज बाजार उघडताच सोन्याच्या 18, 22 आणि 24 कॅरेटच्या किमतींमध्ये जे मोठे बदल झाले आहेत ते खरंच धक्कादायक आहेत. विशेषतः चांदीने ज्या पद्धतीने पुन्हा एकदा आपल्या जुन्या विक्रमी पातळीकडे धाव घेतलीये ते पाहून साध्या ग्राहकापासून ते मोठ्या गुंतवणूकदारांपर्यंत एकच खळबळ उडालीये. अशा या अस्थिर वातावरणात सर्वसामान्य ग्राहकाने नक्की काय पाऊल उचलावं पाहिजे? घाईघाईत खरेदी केलेली बरी की अजून काही दिवस वाट पाहावी? या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या या विशेष विश्लेषणामध्ये दडलेली आहेत. सुरुवातीला चांदीबद्दल बोलूया. सध्या मार्केटमध्ये खरी धूम माजवली आहे ती म्हणजे चांदीने. चांदीच्या बाबतीत गेल्या काही दिवसात जे काही घडलंय ते पाहून भल्या तज्ज्ञांची गणितं पूर्णपणे चुकली आहेत. तुम्हाला आठवत असेल, मागच्याच हप्त्यात चांदीने 2,62,000चा ऐतिहासिक टप्पा गाठला होता. त्यानंतर वर्षाच्या सुरुवातीला भाव 2,35,000पर्यंत खाली आले आणि सर्वांना वाटलं होतं की आता चांदी स्वस्त होणार. पण हा तर फक्त एक छोटा विश्राम होता. कारण गेल्या 2च दिवसात चांदीने पुन्हा अशी काही भरारी घेतलीये की तिने आपला जुना रेकॉर्ड मोडीत काढलाय. आज बाजार उघडतात चांदीच्या भावात तब्बल 10,000 रुपयांची प्रचंड वाढ पाहायला मिळाली आहे. यामुळे चांदीचा भाव आता 2,63,000 रुपये प्रति किलोच्या ऐतिहासिक उच्चांकावर जाऊन पोहोचला आहे. ही वाढ एवढी मोठी आहे की खरेदीदारांच्या काळजाचा ठोका चुकला आहे. तर मग या क्षणाला नक्की काय भाव सुरू आहेत? आधी ते सविस्तर पाहूया. सुरुवातीला पाहूया चांदीचे आजचे दर. 1 ग्रॅम चांदीचा भाव आहे 263 रुपये. 10 ग्रॅम चांदीसाठी तुम्हाला मोजावे लागतील 2,630 रुपये. तर 1 किलो चांदीचा आजचा मोठा दर 2,63,000 रुपयांवर जाऊन पोहोचला आहे. आता आजचे हे रेट्स पाहिल्यावर अनेकांच्या भुवया उंचावल्या असतील. पण जर तुम्ही विचार करत असाल की ही तेजी फक्त तात्पुरती आहे तर तसं मुळीच नाही. हे नवीन मार्केट अपडेट्स स्पष्ट सांगतायत की चांदी आता सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर जाण्याच्या तयारीत आहे. सध्या गुंतवणुकीचा कल सोन्यापेक्षा चांदीकडे जास्त वाढलाय, कारण चांदीमध्ये मिळणारा परतावा सोन्याच्या तुलनेत जास्त वेगाने वाढतोय. येणाऱ्या संक्रांतीच्या मुहूर्तावर जर तुम्ही चांदीची भांडी, दागिने किंवा कॉइन्स घेण्याचा विचार करत असाल तर ही तेजी तुमच्या खिशाला चांगलीच कात्री लावू शकते. बाजारातील ही अनिश्चितता पाहता येत्या काही दिवसात चांदी पुन्हा 3 लाख रुपयांचा टप्पा ओलांडणार की काय असं वाटू लागले. त्यामुळे खरेदी करण्यापूर्वी आजचे लेटेस्ट दर नीट तपासूनच निर्णय घ्या. आता सोन्याबद्दल बोलूया. मकर संक्रांतीचा सण आता अगदी उंबरठ्यावर येऊन ठेपलाय आणि आपल्याकडे संक्रांतीला सोनं खरेदी करणं हे अत्यंत शुभ मानलं जातं. पण खरं सांगायचं तर सध्या सोन्याच्या किमती ज्या पद्धतीने रॉकेटसारख्या वर चालल्यात ते पाहून सण साजरा करावा की बजेटचा विचार करावा असा मोठा पेच आपल्या सर्वांसमोरच उभा राहिलाय. आपण सर्वांनी पाहिलं की 2025 हे पूर्ण वर्ष सोन्याच्या दरासाठी प्रचंड चढ उताराचं ठरलं. सोन्याने एकामागून एक नवे विक्रम प्रस्थापित केले. नवीन वर्ष 2026 उजाडताना आपल्या सगळ्यांच्या मनात एकच आशा होती की आता तरी सोन्याचे दर थोडे खाली येतील आणि सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळेल. पण झालं मात्र याच्या अगदी उलट.
मित्रांनो, विश्वास बसणार नाही, पण नवीन वर्षाच्या पहिल्या हप्त्यातच सोन्याने असा काही वेग पकडलाय की स्वस्ताईची स्वप्न आता धूसर होताना दिसतायत. फक्त गेल्या 7 दिवसांचा विचार केला तर 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रामच्या दरामध्ये तब्बल 4,420 रुपयांची प्रचंड वाढ झाली आहे. 1 जानेवारीला जे सोनं 1,35,060 रुपयांच्या आसपास होते त्याने आज 1,39,480 रुपयांचा टप्पा गाठलाय. यंदाची संक्रांत खरं तर खूप खास आहे, पण बाजारातलं हे चित्र पाहिलं तर सामान्य माणसाच्या कपाळावर चिंतेच्या आठ्या दिसतायत. सध्याची जागतिक परिस्थिती आणि मार्केटमधील घडामोडी पाहता संक्रांतीपर्यंत हे दर कमी होण्याची आशा आता फारच कमी उरली आहे. उलट तज्ज्ञांच्या मते संक्रांतीच्या दिवसापर्यंत सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 1,45,000 रुपयांचा टप्पा ओलांडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. ही काही केवळ भीती नाही, तर यामागचं तथ्य असं आहे की मागच्याच हप्त्यात 24 कॅरेट सोन्याने 1,42,000 रुपयांचा उच्चांक गाठून सर्वांनाच धक्का दिलाय. जागतिक बाजारातील तणाव आणि डॉलरच्या चढउतारामुळे सोन्याची ही झळाळी आता सामान्यांच्या आवाक्याबाहेर जात आहे की काय असं वाटू लागलंय. अशा परिस्थितीत जर तुम्हीही या संक्रांतीला किंवा येणाऱ्या लग्न सराईसाठी सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजचे ताजे भाव जाणून घेणं सर्वात महत्त्वाचं आहे. चला तर मग आपण जाणून घेऊया आजचे 18, 22 आणि 24 कॅरेटचे लेटेस्ट दर. सुरुवातीला पाहूया 18 कॅरेट सोन्याचे दर, जे प्रामुख्याने डायमंड ज्वेलरी आणि हलक्या वजनाच्या दागिन्यांसाठी वापरले जातात. आज 18 कॅरेट सोन्याचा 1 ग्रॅमचा भाव आहे 10,461 रुपये. 10 ग्रॅमसाठी आजचा दर आहे 1,04,610 रुपये. आता वळूया 22 कॅरेट सोन्याच्या दरांकडे, ज्याचा उपयोग आपण सर्वजण लग्न सराईच्या दागिने घडवण्यासाठी करतो. आज 22 कॅरेट सोन्याचा 1 ग्रॅमचा भाव आहे 12,785 रुपये. 10 ग्रॅमसाठी आजचा दर आहे 1,27,850 रुपये. शेवटी पाहूया 24 कॅरेट सोन्याचे दर, जे सर्वात शुद्ध सोनं मानलं जातं. आज 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा 1 ग्रॅमचा भाव आहे 13,948 रुपये. 10 ग्रॅमसाठी आजचा दर आहे 1,39,480 रुपये. ज्यांच्याकडे आगामी काळात लग्न कार्य आहे त्यांच्यासाठी तज्ज्ञांचा एकच सल्ला आहे की भावात मोठी घसरण होण्याची वाट पाहण्यापेक्षा बाय ऑन डिप्स हे धोरण अवलंबावे. म्हणजेच जेव्हा जेव्हा भावात थोडी घट होईल तेव्हा गरजेनुसार थोडे थोडे सोने खरेदी करत राहावे. कारण जागतिक मागणी पाहता सोन्याचे भाव पुन्हा जुन्या पातळीवर येण्याची शक्यता खूपच कमी आहे. चांदीच्या बाबतीतही तज्ज्ञ खूप सकारात्मक असून औद्योगिक मागणीमुळे चांदी सोन्यापेक्षाही जास्त परतावा देऊ शकते असे संकेत मिळत आहेत. त्यामुळे दीर्घकालीन विचार करणाऱ्यांनी सध्याच्या चढ उताराला घाबरून न जाता शिस्तबद्ध पद्धतीने गुंतवणूक सुरू ठेवावी. अनेकांना प्रश्न पडतो की आम्ही सांगत असलेले दर आणि तुमच्या शहरातील सराफा दुकानातील दर यामध्ये तफावत का असते. तर याचं मुख्य कारण म्हणजे आम्ही तुम्हाला जे दर सांगतो ते विना जीएसटी आणि विना मेकिंग चार्जेस असतात. जेव्हा तुम्ही दागिने खरेदी करता तेव्हा त्या मूळ किमतीवर 3% जीएसटी आणि कमीत कमी 5 ते 15% मेकिंग चार्जेस किंवा मजुरी आकारली जाते. शिवाय प्रत्येक शहराची लोकल ज्वेलर्स असोसिएशन वाहतूक खर्च आणि विम्याच्या आधारावर स्वतःचे दर ठरवते. यामुळेच मुंबई, पुणे किंवा जळगाव अशा वेगवेगळ्या शहरात सोन्याच्या किमतीत काही रुपयांचा फरक दिसून येतो. दागिने खरेदी करताना नेहमी हॉलमार्किंग आणि मजुरीच्या दरांबाबत आपल्या सराफाकडे स्पष्टपणे चौकशी करूनच अंतिम व्यवहार करावा. आता आपण सोन्याच्या या सतत बदलणाऱ्या दरामागचं नेमकं कारण समजून घेऊया. हे बदल केवळ युद्ध किंवा डॉलरपुरते मर्यादित नाहीत. सध्या जागतिक स्तरावर ब्रिक्स राष्ट्रांनी स्वतःचं नवीन चलन आणण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. यामुळे अमेरिकन डॉलरचं वर्चस्व डळमळीत होत आहे आणि सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याची मागणी जगभरात विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. दुसरीकडे जगभरातील मध्यवर्ती बँकांनी, विशेषतः चीन आणि भारताच्या रिझर्व्ह बँकेने सोन्याचा साठा वाढवण्याचा धडाका लावलाय. यामुळे बाजारात सोन्याचा तुटवडा निर्माण झालाय आणि किमतीत मोठी उलाढाल होत आहे. महत्त्वाचं म्हणजे सध्याच्या AI क्रांतीमुळे आणि हायटेक इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या निर्मितीसाठी सोन्याचा औद्योगिक वापर प्रचंड वाढलाय. हा एक नवीन फॅक्टर किमती वाढवण्यासाठी कारणीभूत ठरतोय. शेवटी एक अत्यंत महत्त्वाची सूचना, या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती ही केवळ शैक्षणिक आणि माहितीच्या उद्देशाने आहे. सोन्या चांदीचे भाव हे शेअर बाजाराप्रमाणेच अत्यंत अस्थिर असतात आणि ते जागतिक घडामोडींनुसार दर मिनिटाला बदलू शकतात. त्यामुळे कोणताही मोठा आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी किंवा मोठी खरेदी करण्यापूर्वी आपल्या अधिकृत सराफा पेढीशी संपर्क साधावा किंवा आपल्या आर्थिक सल्लागाराचा योग्य सल्ला नक्की घ्यावा. अचूक माहिती आणि अभ्यासाशिवाय केलेली गुंतवणूक जोखमीची ठरू शकते.